आज बनवली मस्त अशी गव्हाच्या भरडीची खीर रेसिपी तुम्हाला सांगतेस. त्याआधी ना इथं माझी छोटी बहीण आणि सासूबाई आलेल्या होत्या. आता सासूबाई कॅमेऱ्यामध्ये यायला उत्सुक राहतात म्हणून मी त्यांना घेत असते. बघा त्यांची खुशी बघू शकता तुम्ही. त्यानंतर ना इथं माझी छोटी बहीण रियांचा अभ्यास घेत होती. म्हटलं काहीतरी स्पेशल करावं म्हणून त्याचाच फायदा घेऊन मी आली किचनमध्ये आणि गव्हाची भरडी खीर बनवायला घेतलेली होती. आणि आपल्याला एक गहू घ्यायचे आहेत आणि त्याला पल्स मोडवर असं बारीक बारीक करून बारीक जाड असं दळून घ्यायचं आहे. पण तेवढ्यात एक पचका झालेला होता. माझा मोठं भांडं काही चलतच नव्हतं. मग छोट्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं आणि भरडून घेतलं. बघा ह्या पद्धतीने आपल्याला भरडून घ्यायचं आहे. त्यानंतर मापाने मापून घ्यायचं कारण की आपल्याला पाणी टाकायला समजते ह्यासाठी. तर इथं माझं 1 ग्लास भरड झालेले होतं. तर त्याआधी ना इथं पातेलं घ्यायचं आणि पातेल्यात भरपूर सगळं तूप टाकायचं. त्यानंतर हे भरड असं छान खमंग भाजून घ्यायचं. लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. हे बघा इथं लालसर झालेले आहे माझं. तर आता 1 ग्लास भरडसाठी ना मी इथं 6 ग्लास पाणी टाकलेले आहे. कारण की याला शिजायला खूप वेळ लागतो. गहू आहेत ना त्यामुळे. तर एकदम असं मऊ शिजू द्यायचं. बघा इथं माझे मऊ शिजलेले आहेत. 40 ते 50 मिनिटं लागतात आपल्याला बारीक गॅसवरच शिजवायचं आहे हे. त्यानंतर ना 1 ग्लास भरडसाठी मी 1 ग्लास गूळ किसून घेतलेले आहे. तर प्रमाण बराबर घ्यायचं. जर तुम्ही कमी गोड खात असाल तर कमी टाकलं तर पण चालते. तर आमच्या इथं गोड खातात म्हणून मी थोडंसं बराबरला बराबरच टाकलेले आहे. त्यानंतर ना असं मस्त असं आळू द्यायचं आणि वरतून भरपूर सगळा खोबऱ्याचा खीस टाकायचा. याच्याने ना खूप भारी लागते आपली खीर. आणि विलायची पूड पण टाकलेली होती बरं का. म्हणजे विलायची कुटून टाकलेली होतं ते स्किप झालं माझ्याकडून व्हिडिओ. तर इथं मस्त अशी खीर शिजलेली होती बघा. आता काय करायचं, घ्यायचं मस्त तूप टाकायचं आणि खायचं. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.